पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्हाला रे काय माहित त्या बाळकृष्ण दादाबद्दल? तो बाळकृष्ण दादा आला तेव्हा आम्ही जागेच होतो. मी सुद्धा. भयताई, मोठ्या आजींनी सांगितलेले आम्हाला लक्षात आहे. आम्ही ही बाब कोणालाच सांगणार नाही. फक्त मी नानांना मगाशी सांगितलंय. काय? कोसखू काय सांगितलेस तू नानांना? सांगते. अगं सकू, ये बैस. तू अजून जागी कशी? झोपली नाहीस? आणि तुझी आई कुठे आहे? आईवर माडीवरच्या खोलीत आहे. माडीवरच्या खोलीत? एवढ्या रात्री काय काम काढले? ती उमात्याशी काहीतरी बोलते. उमात्याशी? एवढ्या रात्री काय बोलते? मोठ्या माणसांची गोष्ट ऐकू नाहीये असे तुम्ही शिकवता ना, मग बरे नाही विचारत. हा, तुम्ही विचारलं तरी मी तुम्हाला काही सांगणार नाही. असं काय बरे सांगणार आहेस तुम्हाला? क्रांतिकारक दादाबद्दल मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. काय? क्रांतिकारक दादा कुठे आहे? त्याला रक्त आलंय ना, म्हणून त्याला माडीवर झोपवलंय. उमात्या सुद्धा आईवर. सखू, तू खरे बोलतेस? खरं तेच बोलतीये ती. नर्मदे, आपल्या घरात क्रांतिकारक आहे? हो, माडीवरच्या खोलीत. अगो नर्मदे, काय सांगतेस काय? अरे दादा, गोष्टीतल्या गोष्टींवर काय विश्वास ठेवतोयस तू? गोष्ट म्हणजे? अरे आपल्या तीर्थरूपांची गोष्ट सांगत होते मी मुलांना. कसा त्या काळी एका क्रांतिकारकाला माडीवरच्या खोलीत आसरा दिला होता ते. हो की नाही सखू? हो, मला गोष्ट खूप आवडली आहे. हो सखू मावशी, झोपायची वेळ झाली, चला. अगो नर्मदे, ती सांगत होती की दादा, लहानपणी गोष्ट सांगितल्यावर तूही अशीच बडबड करायचा. तुझीच लेख, तुझंच कित्ता गिरवतीये. नाही अगं, ती मला सांगत होती. आता दादा, विचार करू नकोस, झोप आता. असे झाले सगळे. अरे माझा कर्मा. सखू, अगं अशी बडबड करून गोंधळ घालू नकोस ना तू. मोठी आजी काय म्हणाली हे विसरलीस तू? बाळकृष्ण दादाबद्दल कोणालाही काहीही सांगायचे नाही म्हणजे नाही. पण भयताई, आपणही बाब मोठ्यांपासून लपवतोय, त्यांच्याशी खोटं बोलतोय, हे बरोबर आहे का? हो, योग्यच आहे. आपण खोटे बोलण्यानी, एखादी गोष्ट लपवण्यानी जर कोणाचे भले होत असेल तर ते खोटं योग्य आहे. हा, पण स्वतःच्या हितासाठी खोटे बोलणे केव्हाही वाईटच. हे नानांनीच मला सांगितले आहे. मग ठीक आहे, सगळ्यांनी माझ्या हातावर हात ठेवा. आज आपल्याला शपथ घ्यायची आहे. म्हणा, या हिंदवी स्वराज्यासाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी आणि त्यासाठी लढणाऱ्या लोकांसाठी, आणि त्यासाठी लढणाऱ्या लोकांसाठी आपण थोडे खोटे बोलून का होईना पण हातभार लावूया. आपण थोडे खोटे बोलून का होईना पण हातभार लावूया. पण गणपत,
तुला हे मोठे वाक्य कोणी शिकवले? ते मला मगाशी प्रभाकर दादाने शिकवले. हा मग ठीक आहे. आता चला उमातेकडे जाऊया आणि तिला उंदीर मांजर खेळण्यासाठी बोलवूया. ती खेळली ना आणि खेळण्यात रमली ना की तिला थोडं बरं वाटेल. चला. हो. अगं आपण माडीवर चाललोय, कोणाला कळता कामा नाही. जरा हळू तोंडात ना, नाक चेपले गेले ना माझे. हो नाक चेपले बाबूचे, नाक चेपले. चला आता आवाज न करता जाऊया. चल चल चल. तुमचे आयुष्य खरंच खूप क्लेशदायी आहे. यातील गोम एकच आहे. पुरुष सत्ताक व्यवस्थेने जाणीवपूर्वक स्त्रियांना दुय्यम नाहीतर अत्यंत खालचा दर्जा प्रदान केलाय. रूढी परंपरेच्या नावाखाली स्त्रियांच्या पायात साखळदंड घातले गेलेत. एकीकडे स्त्रीला मातेचा दर्जा देऊन तिला पूज्य मानायचे, तर दुसरीकडे स्त्री ही केवळ भोग्य वस्तू मानून तिचे लचके तोडायचे. परस्त्रीमध्ये आपली माता किंवा भगिनी दिसू नये यापेक्षा दुर्दैव ते काय. ज्योतिराव फुले यांच्यासारख्या महान व्यक्तीला विधवा केशवपन विरोधात लढा द्यावा लागतो. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करावी लागते. याची या तथाकथित व्यवस्थेला लाजही वाटू नये. समस्त स्त्री जातीला चोहो बाजूनी केवळ आणि केवळ अत्याचारच सोसावा लागतोय. हिंदवी स्वराज्यासाठी तर आम्ही प्राणपणाने लढतोच आहोत. आता गरज आहे स्त्री अत्याचाराविरुद्ध लढा देण्याची. हो ना, पटतेय ना तुम्हास? मग या लढ्याची सुरुवात तुमच्यापासूनच करा. माझी साथ आहे तुम्हाला. करा माझ्याशी लग्न. घेऊन जा मला या उकिरड्यापासून लांब. इतक्या लांब की जिथे या घाणीने बरबटलेल्या व्यवस्थेची नजरही पोहोचता कामा नये. अरे तुम्ही इथे कसे काय? आणि हे काय, आपल्या उंदरा मांजराचा खेळ खेळताय होय? हो पण अरे बाहेर का उभे आहात? या या आत या. या. अगं बयो, तुला माहितीये का, हे काका आहेत ना, हे शहराकडे महापुरुषांची नाटकं बसवतात. आपल्या देवीच्या उत्सवात होतात ना, अगदी तशी. आणि वेळ जात नव्हता ना, म्हणून माझ्याकडून एका नाटकातले एक स्वगत म्हणून घेत होते ते. एक काम करूया, तुम्ही सुद्धा माझ्या मागे म्हणा, मग बघा कशी मौज येते ते. बसा. बरं, माझ्या मागोमाग म्हणा. हा, युवराज,
अरे गप्प का आहात? म्हणा ना. युवराज, युवराज, या दासीला पावन करा. करा लग्न माझ्याशी. शी, मी नाही करणार यांच्याशी लग्न. सखू मावशी, अहो नाटक आहे हे, खरे नाही काही. आज किती छान वाटते. उमा आते कितीतरी दिवसांनी असते. मला खरेच खूप बरे वाटते. ए चला चला, आपण उमा आते सांगते त्याप्रमाणे नाटक खेळू. उमा आते म्हणेल आणि तिच्या मागे आपण म्हणू. बर म्हणा. ह कराल ना लग्न माझ्याशी? दाखवाल ना मला आनंद काय असतो? न्याल ना मला इथून दूर? कराल ना या उमेचा उद्धार? हे बघा जाऊबाई, मी स्पष्टच सांगते, ती क्रांतिकारकाची ब्यात घरात नकोच. अशाने तुमच्या हट्टाने उमेचे सायासाने जुळलेले लग्न मोडायचे. हो ना, खोट्यावर खोटे बोलावे लागते. बापूंसमोर काकूना उमेची अडचण आहे म्हणून ती माडीवरच्या खोलीत आहे असे सांगावे लागले. आता कशी येणार उमा खाली? तिला 3 दिवस 3 रात्री वर माडीवरच्या खोलीतच राहावे लागेल. नाही नाही नाही, झाले तेवढे पुरे झाले. आपण त्या बाळकृष्णाला सांगू की बाबा ताबडतोब रवाना हो. आजच जायला सांगू, म्हणजे उमेला वर त्याच्या बरोबर एकटे राहावेच लागणार नाही. तुमचा मुद्दा बरोबर आहे काकू, पण त्या बाळकृष्णाला इथून जायला सांगणे हा काय उपाय नाहीये हो. त्यावर त्या बाळकृष्णाची सेवा करून आपण नकळत का होईना पण मामांजींचं अपूर्ण कार्य 4 पावलं पुढे नेतोय. त्यांच्या आत्म्याला शांती देतोय. तो मोठेपणा मला नको सांगू. उमेचे काय करायचे ते बोल. अहो उमा समंजस आहे, शहाणी आहे ती, आणि तो बाळकृष्णही चांगला मुलगा आहे. त्यामुळे काही विपरीत घडणार नाही ह्याची खात्री आहे हो मला. अगो म्हणून काय उमेला एका परपुरुषाबरोबर एकाच खोलीत राहायला द्यायचे? अहो उलटा विचार का करताय? आपण एक काम करूया, घरातल्या पुरुषांना सांगूया की उमेची अडचण आहे आणि यावेळी पोटात जरा जास्त दुखतंय आणि इतरही काही त्रास आहेत. त्यामुळे कोणाला तरी तिच्या मदतीला तिकडे राहावे लागणार आहे. आणि मग 3 दिवसांनी दोघेही आंघोळ करून बाहेर पडतील. हो, हे ठीक आहे. मी जर वर तिच्या बरोबर राहिले तर काहीच अडचण नाही. म्हणजे घरातल्या कामांपासून सुटका. नर्मदे काय म्हणते? मी थांबते उमासोबत. रागवून काही घडले आणि न राहून यांचा आवाज चढला तर घरभर होईल. नको, त्यापेक्षा मी थांबते उमेसोबत. अगो पण राधाचा शब्द अंतिम. तो क्रांतिकारक इथेच राहणार. असो, दिवसभराची दगदग झालीये, पाठ टेकल्याशिवाय गत्यंतर नाही. चल, आई आई ग. आई आता कसे वाटते आहे? सदाशिवा, अगदी किमया आहे हो तुझ्या हातात. डोक्याचे दुखणे पळून गेले माझ्या. आई हे दुखणे खरं तर माझ्यामुळे होते ना? नाही बाळ, इथे बैस. असे का म्हणतोस? डोकेदुखीचा आणि तुझा काय संबंध? संबंध आहे आई. ते गोविंदराव माझे मित्र इथे आले आणि
त्या कटू विषयांची उजळणी न केलेलीच बरी. आई एक सांगू का, ते गोविंदराव खूप हुशार आहेत. त्यांना अशा रीतीने या घराबाहेर काढलेले मला नाही पटले. ठाऊक आहे मला, पण ते पटवून घेण्यातच शहाणपण आहे. असे कसे ग? एकीकडे म्हणायचे अतिथी देवो भव आणि दुसरीकडे त्याच अतिथीला अशा रात्रीच्या प्रहरी घराबाहेर काढायचे. ही कुठली परंपरा? हे बघ सदाशिवा, मोठ्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात जाणं हे सुद्धा आपल्या परंपरेला धरून नाही हो. असे म्हटले की झाले का? अशाने प्रश्न निरुत्तरच राहणार ना. तुला असं नाही का वाटत की तू जरा अधिकच प्रश्न विचारतोयस? गुण नाही पण वाण लागला असे झाले तुझे. उगाच नाही त्या देवलांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांच्यामुळे तुझे सुद्धा विचार भरकटू लागलेत सदाशिवा. पण आई, पण नाही आणि बिन नाही. आई, या घरात तू एकच आहेस जी मला समजून घेऊ शकतेस. हे बघ सदाशिवा, तुझ्या चांगल्या गोष्टींच्या बाबतीत मी अगदी तुझ्या पाठीशी सदैव, पण तुझ्या बेताल विचारांच्या मी सुद्धा अगदी विरोधात आहे. समजले? आई, तुला अजूनही कळत नाहीये मला काय म्हणायचे आहे. नको कळू दे, मला जाणून घ्यायचंही नाहीये. थोरा मोठ्यांनी सांगून ठेवलेत ते, अज्ञानात सुख असते, तसेच असू दे. तू जा बघू, रात्र झालीये. हे आले तर उगाच रागे भरतील तू. जा. मग आम्ही बयताईला घाबरवलं. ते झोपलेत ना? अगं बाई, तुम्ही इथे आहात होय? बयो, मी तुला बजावले होते ना की इकडे यायचे नाही म्हणून. तुमच्यामुळे आम्हाला शिक्षा व्हावी असे वाटते का तुम्हाला? चला चला. नाही गाई, आम्हालाही उमातेला खुश करायचे होते. आता ती हसली, आमच्याशी नीट बोलली, आमचेही काम झाले. हो ना, आता झाले ना तुमच्या मनासारखे? अरे हळू 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 बोला जरा, ते झोपलेत ना. किती मोठ्याने बोलताय. बरे, जा आता, जा बघू झोपायला. आणि हो, जाताना आवाज न करता जायचं, कळलं? चला जा आता. आपण उंदीर मांजराचा खेळ उमाते सोबत उद्या खेळू. हो ना उमाते? हो, नक्की खेळू. हा, चला जा आता तुम्ही. हो. मी आता 3 दिवस इथेच राहणार आहे, तुला सोबत म्हणून. उमातेच्या चेहऱ्यावर हसू पाहिले आणि जीव शांत झाला. हो, आता मला पडल्या पडल्या झोप येणार. हो ना, मग चला जा, तोंड धुवून या. हो. सखू जा. मी नाही, मला कंटाळा आला. बरं, तू झोप. झोप. आज उमा आते हसली. किती किती बरे वाटले मला. गणपती बाप्पा, माझ्या उमा आत्तेला कायम सुखी ठेव. तिच्या वाटणीची सारी दुःखे मला दे, पण तिला मात्र आनंदी ठेव. महादेव, गणपत, झाले का तुमचे? काय गो, ओरडायला काय झाले? पुरुष मंडळी झोपतायत ना. अगो, महादेव आणि गणपत तोंड धुवायला गेलेत. ही काही वेळ आहे का तोंड धुवायची? अगो, उमा आत्तेला खुश करण्यासाठी आम्ही काजळच्या मिशा तोंडाला लावून मांजर बनलो होतो. मग झाली का तुमची उमा आत्ते खुश? हो, झाली.
तो बाळकृष्ण दादा आहे ना, त्यांनी उमातेला नाटकातले स्वगत शिकवले. मग आम्ही पण रिओढली. काय? नाटकातले स्वागत? हो, उमाते म्हणत होती, मग तिच्या मागे आम्ही म्हणत होतो. अगो काय म्हणत होतात? युवराज, या दासीला पावन करा, लग्न करा माझ्याशी. बापरे, असं म्हणाली उमा? अग, ते नाटकातले खोटे खोटे. कराल ना उद्धार या उमेचा? हे बरे, ज्याच्याशी लग्न ठरले त्याच्याकडे पाहून तोंड फुगून बसते आणि वरच्या खोलीत माझ्याशी लग्न करा म्हणते. या उमेचे काही खरे नाही.